त्यानंतर दुपारी बाबा जरा पडले तर त्यांच्या स्वप्नात ओंकारेश्वर आजोबा आले आणि म्हणाले, शंभू, सोनीला सांभाळ आणि नीट विचार करून निर्णय घे. पण मला वाटतं सोनीचं लग्न तू तिथे करू नयेस. आणि बाबा एकदम दचकून उठले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना स्पष्टपणे माझं लग्न निंबाळकरांकडे करू नये असं म्हटलं होतं आणि बाबांना कळेना की आता काय करावं. एक तर मला स्थळं येत नव्हती, त्यात एक इतकं चांगलं स्थळ आलं तर आजोबा म्हणत होते स्थळाला नकार द्या. बाबा याच विचारात असताना आजी शंभू अरे शंभू करत तिथे आली आणि त्यांना म्हणाली, अरे शंभू, म्हणतात ना घर पुढे आणि सगळं गाव फिरे, तसं झालंय बघ. अरे आपण तो प्रताप कसा आहे, कसा दिसतोय, हे काही केदारला विचारलंच नाही. बाबा हसत म्हणाले, अगं ते परवा येणार तेव्हा प्रत्यक्ष बघ. पण आई तू आलीस ते बरं झालं. मला वाटतं आपण ह्या स्थळाला नकार द्यावा. क्षणभर आजी बाबांकडे बघत राहिली आणि म्हणाली, तुला वेळ लागलाय का शंभू? अरे असं नक्षत्रासारखं स्थळ सोनीला आलेलं असताना तू हे काय भलतं बोलतोयस? आणि बाबा एकदम गप्प झाले होते. नंतर त्यांनाच वाटलं की कदाचित एवढं मोठं स्थळ आपल्या सोनीला झेपणार नाही म्हणून आपल्या वडिलांनी तसं म्हटलेलं असावं. पण तरीही त्यांचं मन मात्र अस्वस्थ राहिलेलं होतं. त्या दिवशी दादूबाबा आणि माई आल्यावर आजींनी त्यांच्या हातावर साखर ठेवून ही चांगली बातमी त्यांना सांगितली आणि मंजी आणि येशा माझ्याकडे धावले. त्या दोघांना या बातमीने अजिबात आनंद झाला नव्हता. मी दूर जाणार ह्याचं दुःख त्या दोघांना झालं होतं. त्या संध्याकाळी केदार काका पुन्हा आमच्या घरी आले आणि बाबांना म्हणाले, शंभू, आपण सोनीचं लग्न ठरलं ना की तिच्या नावानं मृत्युंजयाचा यज्ञ करून जप करूया. बाबा बरं म्हणाले. आमच्या घरी एकच धावपळ उडाली होती. रविवारी माईनी आणि आईनी मिळून सगळं घर अंगण सारवून काढलं. बाबांनी आजोबांची कुंडली वगैरे काढून ठेवली. नंतर आई, आजी आणि माई फराळाचं करण्यात गुंतल्या. मी हे सगळं गप्प उभं राहून बघत होते. पण अचानक माझा जीव तिथे भयंकर गुदमरला आणि मी धावत धावत बाबांकडे जाऊन त्यांना घट्ट मिठी मारून म्हणाले, बाबा, हे लग्न मला करायचं नाही आहे. मी तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार नाही कुठेही. केदार काकांनी मला हलकेच जवळ घेतलं. माझे अश्रू पुसत म्हणाले, रुक्मिणी, अगं शांत हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. आपल्या ब्राह्मण धर्मात 4 आश्रम सांगितलेले आहेत. पहिला आश्रम ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आश्रम गृहस्थाश्रम, तिसरा आश्रम वानप्रस्थाश्रम आणि चौथा आश्रम संन्यासाश्रम. रुक्मिणी, या सगळ्या आश्रमात गृहस्थाश्रम हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. या गृहस्थाश्रमात लग्न करणं, संसार थाटणं, आपल्या मुलांचं योग्य संगोपन करून त्यांना संस्कारयुक्त वाढवणं प्रत्येकाच्या आयुष्यात येतं. माझ्या, तुझ्या, बाबांच्या, या दादूबाबांच्या आयुष्यात सुद्धा ते आलेलं होतं. आता ते तुझ्या आयुष्यात येणार आहे. रुक्मिणी, अगं आई वडील, आजी, सगळे सोयरे कोणाच्या आयुष्याला पुरत नाही. आपल्या आयुष्याची घडी आपणच घालायची असते. मुली, आता तुझं लग्न होईल, उद्या तुझं घर मुलाबाळांनी भरून जाईन, तेव्हा तुझ्या आयुष्याचं सार्थक होईल. बाबा मध्येच म्हणाले की सोन्या, आम्हाला ते स्थळ पसंत पडलं तर आम्ही त्यांना होकार देणार, नाही तर देणार नाही. खरं तर मला निंबाळकरांचं एवढं मोठं स्थळ आलं ह्या आनंदापेक्षा मी दूर जाणार याचं दुःख सगळ्यांना झालं होतं. आई तर माझ्याकडे बघून बघून डोळ्यांना पदर लावत बसली होती. तर आजी आणि कौसल्यामाई मला उगाच जवळ बोलवून काहीतरी खायला माझ्या हातावर ठेवून मला कुरवाळत होत्या. मंजी वारंवार माझ्याकडे बघून वहीत कविता लिहिण्यात गुंतली होती. तेव्हा ह्या गडबडीत यशा माझ्याजवळ आला. मी त्याला म्हटलं, यशवंतराव, मला तुमचा भोवरा नको, पण माझ्या सोन्याच्या वेणीची तुम्हाला आठवण आहे ना. तसं यशानं लाजून डोकं हलवलं आणि तेव्हाच आजीला काय झालं कोणास ठाऊक, ती एकदम तरातरा बाबांजवळ येऊन ओरडली की शंभू, मी तुला आधीच सांगून ठेवत्या, मला ती लिंबाची माणसं. बाहेर आलेली मंजी ओरडली, आजी, अगं निंबाळकरांची. आजी मंजीकडे बघून ओरडली, म्हणजे तुझा फाजीलपणा बंद कर. हां, तर शंभू, मला ती माणसं पसंत पडली नाहीत तर मी त्यांना सरळ नकार देणार आहे.
मंजी खो खो हसत म्हणाली, अगं आजी, ती मंडळी काही तुला नाही, ती ताईला बघायला येणार आहेत, तेव्हा तुझ्या नकाराचा प्रश्नच नाही ना. आणि माझी आजी मंजीवर एवढी चिडली. बाबा मध्ये पडले आणि म्हणाले, म्हणजे आजीला आणखीन चिडवू नकोस हां. आणि त्या आजीला म्हणाले की आई, तुला ती माणसं नाही आवडली ना, तर तुझ्या सोनीला तिथे कोणी देणार नाही, आपण त्यांना आपला स्पष्ट नकार कळवून टाकू. माझी म्हातारी आजी म्हणाली, रामा रे, धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं, अशी माझी परिस्थिती झाली आहे, बघ रे बाबा तूच काय ते. आणि माझ्या आजीचा हा उगीचचा संताप म्हणजे माझ्या जाण्याचं दुःख आहे, हे आमच्या सगळ्या घराला माहिती होतं. तसं पाहता आपलं वयसुद्धा माहीत नसलेले कंकाल बाबा म्हणजे एक अमानवी भयंकर असं अस्तित्व होतं. कोणा एका अघोरी साधूनं एका तरुणीच्या प्रेतात एक आत्मा घालून काही अनैसर्गिक लीला केल्यानंतर त्यामधून या अघोरी कंकाल बाबाची उत्पत्ती झालेली होती. त्याचा परिणाम म्हणून प्रेताचे थंड सफेद कवडीचे डोळे घेऊन ते जन्माला आले होते. हे कंकाल बाबा अघोरी साधू होते, तरी ते चामुंडा देवी किंवा काळभैरवाचे उपासक नव्हते, तर ते 64 योगिनी ज्या मृत्यू देवता म्हणून ओळखल्या जातात त्या सगळ्यांचे आणि त्या 64 योगिनींच्या एकत्रित शक्तीचे, कालीचे परमभक्त आणि उपासक होते. त्या उपासनेसाठी त्यांनी वेळोवेळी अनेक बळी देऊन आपल्या साधनेला पूर्णत्व दिलेलं होतं. या कंकाल बाबांना अनेक मंत्रतंत्राच्या विद्या जागृत होत्या. कर्णपिशाच्य त्यांच्या कर्णात जागृत होतं आणि कुठल्याही प्रेताला हालचाल करायला लावायचं सामर्थ्य त्यांच्याजवळ होतं. कंकाल बाबांना आपलं रूपसुद्धा बदलण्याची विद्या येत होती. ते ज्या खोल गुहेत राहत होते तिथे फक्त जिवंत माणसाचं मांस खाऊन आणि रक्त पिऊन ते राहत होते आणि त्या गुहेच्या दूर अंतरावर असलेल्या गावातल्या लोकांना हेच कळत नव्हतं की आपल्या गावातली मुलं, पुरुष, बायका अचानक नाहीशा होतात कशा. तर अशा या कंकाल बाबांना एकदा अचानक जाणवलं की अंजन गावातल्या धनाजी निंबाळकरांच्या जुन्या वास्तूच्या खाली एक अतिप्राचीन 64 योगिनींचं जागृत देवस्थान आहे आणि त्या देवस्थानाच्या बाजूला भुयारी वाट असलेल्या त्या मंदिराच्या खाली बसवेश्वर महाराजांचा अलोट संपत्ती असलेला खजिना दडवून ठेवलेला आहे. अर्थात ज्याला हे मंदिर प्राप्त होईल त्यांनी या मंदिरात काही आराधना केल्यास त्याला चिरतारुण्य, नागरूपांतर, वेताळ वर्चस्व आणि 64 योगिनींची एकत्र शक्ती म्हणजेच काली शक्ती ह्या सगळ्या विद्या मिळणार होत्या. या सर्वच विद्या अमर होत्या आणि या मंदिराबरोबर तो बसवेश्वर महाराजांचा खजिनासुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होणार होता. अर्थात कंकाल बाबांना त्या खजिन्याचा अजिबात मोह नव्हता, तर त्यांना कुठल्याही परिस्थितीत ते 64 योगिनींचं मंदिर हवं होतं. ते मंदिर प्राप्त झाल्यानंतरही त्यांना 10 विवाहित कुमारिकेंचे बळी देणं आवश्यक होतं. त्यानंतर 20 वर्षातून येणाऱ्या दिवाळीच्या महाकाली अमावास्येला धूमकेतूचा झाडू आकाशात पडलेला असताना आणि सर्व अमंगळ नक्षत्र एकत्र आलेली असताना बरोबर 12 वाजायला काही सेकंद असताना जे अर्भक जन्मला असेल आणि जिवंत असेल त्याचा शेवटचा बळी मंदिरात देऊन नंतर त्या 64 योगिनींच्या मंदिरातच त्या योगिनीची उपासना करून त्या सगळ्या विद्या जागृत करून घेता येत होत्या. त्या जागृत शक्तीची ते कल्पनासुद्धा करू शकत नव्हते, इतकी ती शक्ती बलाढ्य होती. परंतु त्या विद्या प्राप्त करण्यासाठी एकच अडचण होती, त्या अमावास्येला जन्मून जिवंत असलेल्या बळीची. कारण त्या अमावास्येला असं जन्मणारं अर्भक त्या सगळ्या अशुभ नक्षत्रांमुळे मृत्यूयोगाच्या प्रभावाखाली येऊन ते जन्मता क्षणी मृत होत असे आणि कंकाल बाबा आता अशा त्या बळीच्या शोधात बसलेले होते. अशाच दिवाळीच्या 2 अमावास्या निघून गेल्या होत्या आणि एकदा त्यांना अचानक त्यांच्या योग साधनेतनं जाणवलं होतं की अशा मृत्यूयोगातनं जिवंत राहिलेली एक कन्या जिवंत आहे आणि महान आश्चर्य म्हणजे ती कन्या अंजन गावच्या जवळपास राहतीये. कंकाल बाबांनी तात्काळ अंजन गावी जाण्याचा निर्णय घेतलेला होता. कंकाल बाबा जेव्हा निंबाळकरांच्या हवेलीत गेले त्यावेळी ते निंबाळकर कोण, ते काय करतात याबद्दल त्यांना कुठलीही उत्सुकता नव्हती. निंबाळकरांना एकांतात भेटून त्यांनी सांगितलं
की त्यांच्या जुन्या हवेलीच्या खाली एक 64 योगिनीचं मंदिर असून त्या मंदिराच्या खाली बसवेश्वर महाराजांचा अलोट धनसंपत्तीचा खजिना आहे आणि त्या मंदिरात जाऊन काही आराधना करून ते तो खजिना प्राप्त करून घेऊ शकतात. त्यांनी आपल्या ध्यानसाधनेतनं ते मंदिर आणि तो खजिना पाहिलेला आहे. त्यावेळी धनाजीरावांना प्रचंड आश्चर्य वाटलं होतं. हा कोण साधू त्याच्या जुन्या हवेलीत खजिना आहे असं सांगत होता? जर तसं असेल तर त्यांना माहिती होतं की कुठलंही गुप्तधन घेताना ते विधीपूर्वक घ्यावं लागतं आणि ते सगळं करण्यास हा साधू तयार होता. वास्तविक धनाजीरावांना आपला भाऊ पिराजीराव आणि मुलगा प्रतापराव या दोघांच्या ऐशोआरामामुळे नेहमी आपल्या भवितव्याबद्दल चिंता वाटत असे. पुढे त्याचा भाऊ पिराजीरावचा मृत्यू झाला. त्यावेळी खरं तर त्यांना फार बरं वाटलं होतं, कारण पिराजीराव एक अत्यंत व्यसनी आणि नालायक व्यक्ती होती. त्यात त्याचा स्वतःचा मुलगा प्रताप, तो तर पिराजीरावापेक्षा व्यसनी आणि वाईट वृत्तीचा होता आणि त्यांच्या ह्या खडतर परिस्थितीत हा कोण मेलेल्या डोळ्यांचा साधू त्यांना खजिन्याबद्दल सांगत बसलेला होता. त्या आलेल्या साधूचं सगळं बोलणं ऐकल्यावर धनाजीराव म्हणाले, पण आपलं नाव काय? तो साधू शांतपणे म्हटला की मी कंकाल बाबा. धनाजीराव उठत घाईघाईत म्हणाले की आपण बसा, मी आमच्या सगळ्या मंडळींना इथे बोलवतो. काय आहे, काही निर्णय घ्यायचा असला की आम्ही सगळेजण मिळून तो निर्णय घेतो. कंकाल बाबा ठीक आहे म्हणाले. थोड्या वेळाने सगळी निंबाळकर मंडळी अगदी छोट्या वसंतासह त्या दिवाणखान्यात जमली. त्यावेळी कंकाल बाबा त्या सगळ्यांना शांतपणे म्हणाले, तुमच्या जुन्या हवेलीच्या खाली 64 योगिनींचं मंदिर असून तिथेच बसवेश्वर महाराजांचा अगणित धनसंपत्तीचा खजिना आहे. ते मंदिर आणि खजिना कुठं आहे तो मार्ग मला माहिती आहे, पण तो खजिना प्राप्त होण्यासाठी मला त्या मंदिरात काही आराधना कराव्या लागतील. त्या करण्यासाठी मला फक्त 3 महिने ते मंदिर हवं आहे. त्यानंतर मी इथून निघून जाईल आणि तो खजिना तुम्हाला मिळेल. त्यावेळी ती सगळी निंबाळकर मंडळी हे ऐकत असताना कंकाल बाबा हलकेच म्हणाले, पण त्या खजिन्यासाठी काही करावं लागेल. प्रतापराव घाईघाईत म्हणाले, कंकाल बाबा तुम्ही वाटेल ते सांगा, आम्ही करू, पण तो खजिना आम्हाला मिळायला पाहिजे. कंकाल बाबा शांतपणे म्हणाले, ते मंदिर मिळाल्यानंतर 10 लग्न झालेल्या पण कुमारिकाच असलेल्या 10 विवाहित स्त्रियांचे बळी द्यावे लागतील. शेवटचा बळी मात्र महत्त्वाचा आहे. हा शेवटचा बळी हा 20 वर्षातून येणाऱ्या महाअमावास्येला बरोबर 12 वाजण्या अगोदर काही सेकंदानं जे अर्भक जन्माला येईल, तिचा शेवटचा बळी योगिनींना दिला की तो खजिना तुमचा आणि ते मंदिर 3 महिन्यांसाठी आराधना करण्यासाठी म्हणून माझं होईल. आता खरं तर कंकालबाबांनी एक चालाखी केली होती. ते योगिनीचं मंदिर ज्याला मिळालं असतं त्याला काहीही बळी न देता तो खजिना मिळत होता, पण कंकालबाबांना ते सगळे बळी आपल्या सिद्धिप्राप्तीसाठी हवे होते आणि त्यासाठी 3 महिने ते मंदिर त्यांना हवं होतं. त्यांनी फक्त खजिन्याचं निमित्त त्यासाठी सांगितलेलं होतं. हे सगळं ऐकल्यावर प्रतापराव पुन्हा घाईघाईत म्हणाले, अहो लग्न झालेल्या कुमारिकांचे बळी म्हणजे काय? आणि ही अशी त्या अमावास्येला जन्मलेली मुलगी आम्ही कुठे शोधणार? कंकाल बाबा शांतपणे म्हणाले, मी तो खजिना मिळवण्यासाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. तुमच्याकडे विवाहयोग्य असा तरुण आहे का? तेव्हा प्रतापराव फाजीलपणे हसत म्हणाले, अहो मीच आहे. माझं लग्न काही अजून झालेलं नाही. म्हणजे माझं मत आहे की आयुष्यात लग्न करून पोरं बाळं वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. त्यामुळे आपलं आयुष्य फुकट जातं. साधूबाबा जीवन कसं मौज मजेत घालवावं? अहो तरुण वयच असतं निरनिराळी फुलं हुंगून फेकून द्यायचं. आणि त्यात मी एकच फूल घेऊन ते आयुष्यभर हुंगत बसणाऱ्यापैकी नाही आहे. कंकाल बाबा हसत म्हणाले, अगदी योग्य तेच बोललात, पण आता ते जाऊ दे. सगळ्यात अगोदर तुमच्या ओळखीच्या एखाद्या भटजीबुवांना आपल्याला विश्वासात घ्यायला लागेल. म्हणजे त्या भटजीबुवांनी या प्रतापरावांसाठी एखादी फार गरीब ब्राह्मण तरुणी लग्नासाठी शोधायची आणि त्यांनीच त्याचं लग्न लावायचं. पण ह्या लग्नात फक्त मंगळसूत्र बांधायचा विधी वर्ज्य असेल.
नंतर त्या लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या नववधूला त्या योगिनीच्या मंदिरात पूजेच्या निमित्तानं न्यायचं आणि तिचा बळी द्यायचा. हे ऐकून पुन्हा प्रतापराव फाजीलपणे हसले. कंकाल बाबांना म्हणाले, समजा त्या तरुणीचा दुसऱ्या रात्री बळी दिला तर? त्यावर कंकाल बाबा काही बोलले नाहीत. त्यांनी फक्त आपल्या मेलेल्या डोळ्यांनी प्रतापरावांकडे असं काही रोखून बघितलं की त्या नजरेनं शहारून प्रतापराव शांत झालेले होते. हे सगळं बघून उगाच कंकाल बाबा नाराज व्हायला नकोत म्हणून निंबाळकरच म्हणाले, अहो, आपण लग्नाच्या पहिल्या रात्री त्या तरुणीचा बळी दिल्यावर त्या मुलीचे आईवडील गप्प राहतील का? कंकाल बाबा म्हणाले, मी त्या गोष्टीचा विचार केला आहे. त्यामुळे आपण भटजीबुवांना प्रतापरावांसाठी असं स्थळ सुचवायला सांगायचं की फक्त आईवडिलांचं एकच अपत्य असणारं स्थळ बघायचं आणि लग्नाच्या वेळी अट घालायची की लग्नात काही धार्मिक अडचणींमुळे लग्न गाजावाजा न करता निंबाळकरांच्या हवेलीत करण्यात येईल. लग्न झाल्यावर त्या लग्नाचा वधूच्या आईवडिलांचा काटा काढून टाकायचा. त्या पहिल्या रात्री त्या तरुणीचा बळी देऊन टाकायचा. म्हणजे ह्या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही. आणि त्या भटजीचं तोंड बंद ठेवण्यासाठी पैशाची पिशवी उघडली की झालं. फक्त अशा 10 तरुणी त्या भटजींनी आणायला पाहिजेत. धनाजी निंबाळकर म्हणाले, आहे असा हावरट्ट भटजी आमच्याकडे आहे, त्याची तुम्ही काळजी करू नका. अहो, त्या खजिन्यासाठी तुम्हाला 10 कुमारिकांचे काय 100 बळी देऊ, फक्त आम्हाला तो खजिना मिळवून द्या. ठीक आहे, आता ह्या 10 बळींचं झालं, आता शेवटचा बळी कुठे शोधणार आम्ही? कंकाल बाबा म्हणाले, तेही काम तुमचा तो भटजी करेल, कारण त्या कन्येची पत्रिका अत्यंत अशुभ ग्रहानं भरलेली असल्यामुळे त्या कन्येचं लग्न जमणं जवळजवळ अशक्य आहे. पण ते सगळं तो भटजी बघेल आणि वेळ आली की मला ते आपोआप कळेल. हे सगळं ऐकून धनाजी निंबाळकर जरा खाकरून निर्लज्जपणे म्हणाले, कंकाल बाबा, समजा आम्ही ते सगळे बळी दिले, तो खजिना आम्हाला मिळाला आणि उद्या तुम्ही तो खजिना अर्धा मागून तुम्ही इथेच राहिलात तर? हे ऐकून कंकाल बाबा शांतपणे न रागवता म्हणाले, वास्तविक ते 64 योगिनींचं मंदिर आणि तो खजिना घेण्यासाठी मला तुमच्या कोणाचीही गरज नाही आहे. मी या क्षणी तुमच्या सगळ्यांचा काटा काढून ते मंदिर आणि खजिना घेऊ शकतो. पण मला त्या खजिन्याचा मोह नाही. सगळं काही शास्त्रशुद्ध पद्धतीनं करावं इतकंच मला वाटतं. माझ्यासारख्या बैराग्याला तो तुमचा खजिना कवडी मोलाचा आहे. जर आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तर आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे, नाहीपेक्षा मला ते एकट्याला करायला लागेल. अर्थात हे असं शेवटचं बोलून कंकाल बाबांनी अप्रत्यक्ष निंबाळकरांना धमकीच दिली होती आणि सगळे निंबाळकर त्यावेळी गप्प राहिले होते. पहिल्यांदा भानुमती बोलली, अहो भाऊजी, जर ते म्हणतात तसा ते खजिना आम्हाला देणार असतील तर आपण त्यांना सहकार्य करणं ठीक आहे ना? काय प्रताप, तुझं काय म्हणणं आहे बाबा? प्रतापराव डोकं हलवत म्हणाले, तुम्ही सांगाल तसं मी करीन. पण काकू, मला नाही वाटत की आपल्या त्या जुन्या हवेलीच्या खाली एखादं मंदिर किंवा खजिना दडलेला असेल. तसं असतं तर ती हवेली बांधताना त्या सगळ्यांना तिथे ते आढळलं नसतं का? रेवतीबाई म्हणाल्या की प्रताप, तुला आठवतंय का, आपल्या बागेचं खाणकाम करताना आपल्याला नाही का 4 विरगळाच्या दगडात कोरलेल्या मूर्ती मिळाल्या? हे ऐकून भानुमती आश्चर्यानं म्हणाली, अय्या रेवती, हे विरगळ म्हणजे काय असतं? रेवतीबाई जरा त्रासिकपणे म्हणाल्या की अगं भानू, विरगळ म्हणजे पुरातन काळात एखाद्या कुटुंब प्रमुखाची पूजा केली जात असे, त्यावेळी त्याच्या मृत्यूनंतर त्याची अशी दगडी मूर्ती निर्माण करून ठेवली जाई. त्या मूर्तीला विरगळ असं म्हणतात. हे 4 विरगळ तुझं लग्न व्हायच्या अगोदर आमच्या माळ्याला बागेत झाडं लावताना मिळालं होतं. पण नंतर ह्यांनी ते जुन्या हवेलीतच टाकून दिलं. या बायकांची बडबड ऐकून कंटाळलेले कंकाल बाबा म्हणाले, हे बघा, ते मंदिर, तो खजिना कुठं आहे ते मला माहिती आहे, त्याबद्दल तुम्ही शंका घेऊ नका. तुम्ही फक्त बळींचं बघा. आता आपला पहिला बळी दिला की त्या बळीचं रक्त 64 योगिनींवर शिंपडून, त्या खजिन्यावर सुद्धा शिंपडून, नंतर त्या बळीचे आत्मे मला त्या खजिन्याच्या गुहेत बंद करून ठेवायला लागतील. अनायसे तुमच्या खजिन्याचं ते रक्षण करतील. त्या जागेतून त्यांची कधी सुटका होणार नाही.
तुम्ही तो खजिना या हवेलीत आणला तर ते आत्मे कायमचे तिथे बंदच राहतील. त्यांना मोक्षप्राप्ती नाही, कारण ते आत्मे योगिनीचे. तेव्हा धनाजी निंबाळकर मध्येच म्हणाले, मग गुरुजी, पहिल्या बळीच्या वेळी आम्हाला तो खजिना बघता येईल का? कंकाल बाबांनी डोकं हलवलं, नाही म्हणाले आणि म्हणाले, तो खजिना जेव्हा शेवटचा बळी दिला जाईल तेव्हा त्या बळीचं रक्त प्रतापरावांना तिथे जाऊन शिंपडावं लागेल. त्यावेळी तुम्ही तो खजिना बघू शकता. त्यानंतर 3 महिने मी त्या मंदिरात असेन. त्यावेळी मला कुणीही कसलाही व्यत्यय करता कामा नये. इथे कोणी फिरकूसुद्धा नये, नाहीतर त्याचे भयंकर परिणाम तुम्हा सगळ्यांना भोगावे लागतील. धनाजी निंबाळकर घाईघाईत म्हणाले, नाही नाही महाराज, आपण त्याबद्दल निश्चिंत राहा. मग कंकाल बाबा त्यांच्याकडे बघत म्हणाले, आता हे 10 बळी लवकर देऊन आपण आपल्या कामाला प्रारंभ करू. तसंच तो शेवटचा बळी दिवाळीच्या अमावास्येला बरोबर 12 वाजता त्या मंदिरात द्यावा लागेल. आपल्याकडे आता वेळ आहे फक्त 1 वर्षाचा. काय ठरवलंय तुम्ही? आणि त्या क्षणी ते कुठले कंकाल बाबा माझ्या गळ्याचा फास होऊन निंबाळकरांचे कुलगुरू झालेले होते. त्यानंतर ते त्या जुन्या हवेलीत राहायला लागले. केवळ त्या खजिन्यासाठी निंबाळकर मंडळी त्या सगळ्या हत्याकांडाला लगेच तयार झालेली होती. कंकाल बाबांनी जेव्हा सगळं निश्चित करून ते त्या जुन्या हवेलीत राहायला गेले तेव्हा सगळ्या निंबाळकर मंडळीत त्या गोष्टीची पुन्हा एकदा चर्चा झाली. त्यावेळी धनाजीराव आपल्या कुटुंबाला म्हणाले, जर हा साधू म्हणतो तसा तिथे खरोखर खजिना असेल तर तो आणायसे आपल्याला मिळेल. त्या खजिन्याची आपल्याला आवश्यकता आहे. रेवतीबाई एकदम तोंड वेंगाडत मध्येच म्हणाल्या, हो, त्या खजिन्याची आपल्याला आवश्यकता आहे, पण तुमच्या आणि प्रतापच्या रंगढंगाला तो खजिनासुद्धा पुरणार नाही. प्रतापराव जरा चिडून म्हणाले, आई, झालं का तुझं पुराण चालू? आता सगळ्यात आधी विचार हा करा की कोण कुठला हा साधू, तो आपल्याला फसवत तर नाही आहे ना? त्याचं रंगरूपसुद्धा अमानवी आहे. भानुमती उठली आणि म्हणाली, हे बघ प्रताप, तो साधू कसा आहे, तो आपल्याला फसवतोय का, या गोष्टीला अर्थ नाही आहे. अरे, तो खजिना आपल्याला मिळाला तर ठीक आहे, नाही मिळाला तर ती बळीची करमणूक तर आपल्याला बघायला मिळेल का नाही? आणि ती सगळी मंडळी पोट धरून हसायला लागलेली होती. दुसऱ्या दिवशी धनाजीरावांनी मोरू भटाला तातडीनं आपल्या हवेलीत बोलवलं होतं. त्यावेळी त्यांनी मुद्दाम प्रतापरावांना बाहेर बोलवलेलं नव्हतं. मोरू भट निंबाळकरांचं आमंत्रण येताच पळत पळत त्यांच्या हवेलीत आले. धनाजीराव म्हणाले, मोरू भट, आज एक जोखमीचं काम मी तुमच्यावर सोपवणार आहे. तसं मोरू भटांनी प्रश्नार्थक नजरेनं त्यांच्याकडे बघितलं. धनाजीराव म्हणाले, आता तुम्हाला माहिती असेल, आमच्या प्रतापरावांचं नाव अंजन गावात फारसं चांगलं नाही आहे. तसे मोरू भट लाचारीनं ही हसत म्हणाले, अहो, आता तरुण मुलांनीच रंगढंग करायचे असतात. लोकांना नसतं बोलायला जात आहे काय? अहो, त्यांना जर मिळालं असतं तर त्यांनी सुद्धा तेच केलं असतं. रेवतीबाई म्हणाल्या, ते लोकांचं मरू दे भटजी, पण आता आम्ही आमच्या प्रतापचं लग्न करायचं ठरवलं आहे. तो लग्नाला तयार होत नाही आहे, तरी त्याला सुधारण्यासाठी आम्ही त्याचं लग्न करायचं ठरवलं आहे. तसे मोरू भट लगबगीनं म्हणाले, अहो ताई, तुम्ही काही काळजी करू नका. मी स्थळांची उद्या रांगच लावतो. तुम्ही निश्चिंत असा. धनाजीराव त्यांना म्हणाले, मोरू भट, तुम्ही समजता तसा हा प्रतापचा विवाह सोपा नाही. आम्ही त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न करणार आहोत. तेव्हा तो त्या तरुणीबरोबर किती दिवस राहील देव जाणे. उद्या त्यानं ही नको म्हटलं तर आम्हाला तिच्या माहेरी नेऊन सोडायला लागेल ना तिला. मोरू भटांच्या लक्षात आलं की इथे काहीतरी पाणी मुरतंय, पण ते काही बोलले नाहीत. ते फक्त धनाजीरावांकडे बघत राहिले. तसं धनाजीराव गोंधळले. आता पुढे काय बोलावं याचा विचार करत असताना भानुमती एकदम म्हणाली, अहो, असे घुटमळताय काय? खरं ते त्यांना सांगा. रेवतीबाई आणि धनाजीराव एकदम दचकून भानुमतीकडे बघत असताना ती धूर्त बाई मोरू भटांना म्हणाली, भटजी बुवा, आता प्रतापचे बाहेर रंगढंग फार वाढलेत, म्हणून लग्न हा दिखावा करून फक्त 2-3 दिवसाकरता त्याला एखादी गरीब ब्राह्मणाची एकच मुलगी आलेली पाहिजे. लग्न इथंच करायचं. जर प्रतापचं तिच्याशी जमलं नाही तर आम्ही तिला परत तिच्या माहेरी सोडून देऊ. नंतर पुन्हा प्रतापला तुम्ही दुसरी मुलगी बघायची.
हे सगळं प्रतापला एखादी मुलगी पसंत पडेल तोपर्यंत चालू ठेवायचं. तसंच लग्न लावताना फक्त मंगळसूत्र बांधण्याचा विधी वर्ज्य करायचा आहे. आता आमचे कुलगुरू कंकाल बाबा इथे आलेत. ते 6-7 महिने इथे राहणार आहेत. त्यांनीच हा उपाय प्रतापच्या रंगढंगावर करायला सांगितलेला आहे. जर एखाद्या मुलीला त्याला हवेलीत ठेवावं असं वाटलं तर नंतर हवेलीला सून तरी मिळेल, रेवतीला नातू तरी बघायला मिळेल. आणि चौकस मोरू भट म्हणाले, म्हणजे प्रतापला फक्त एकच मुलगी असलेल्या ब्राह्मणाचं स्थळ शोधायला लागेल. आता सांगा, लग्न तुमचे कुलगुरू लावणार का मी? धनाजीराव म्हणाले, आमचे कुलगुरू 64 योगिनी आणि कालीचे भक्त आहेत. ते लग्न वगैरे लावत नाहीत. फक्त तुम्हालाच ती लग्न शास्त्रशुद्ध पद्धतीनं मंगळसूत्र बांधण्याचा विधी वर्ज्य करून करायला लागणार आहेत. मोरू भट म्हणाले, आपण लग्न म्हणताय म्हणजे प्रतापराव अशी किती लग्न करणार आहेत? धनाजीराव चिडले. वस्कन मोरू भटाला म्हणाले, हे बघ भटजी, तुम्ही फक्त चांदीचं ताट पुढ्यात घ्या, मोदक खात बसा. हे मोदक कुणी केले, कसे केले ह्याबद्दल विचारायचं नाही. फक्त बसायचं आणि मोदक खात राहायचं. तेव्हा मोरू भट तोंडात मारत म्हणाले, चुकलो, पण उद्या मी तशी स्थळं बघायला लागतो. रेवतीबाई म्हणाल्या, तुम्हाला म्हण माहिती आहे का, इळीमिळी गुपचिळी? त्याप्रमाणे कुठे काहीही बोलायचं नाही. भानुमतीनं उठून त्यांना 1 रुपयांनी भरलेली थैली दिली. धनाजीराव म्हणाले, आता उद्यापासून इथे देवघरात कंकाल बाबा पूजा करतील. मोरू भटांनी थैली कमरेला खोचली, मान हलवली. मोरू भट घरी जाताना स्वतःशी म्हणत होते की इथे काहीतरी नक्की काळं बेर आहे. पण आपल्याला काय करायचं आहे? ही अशी थैली आपल्याला जोपर्यंत मिळत राहील तोपर्यंत आळीमिळी गुपचिळी हे खरं. तशा श्रीमंताच्या म्हशीच्या लाथासुद्धा सोन्याच्या असतात. कदाचित प्रतापराव बाहेर शेण खातात म्हणून त्यांच्या रंगढंगासाठी त्यांना या तरुणी हव्या असतील. नंतर मोरू भटांनी प्रतापरावाच्या विवाहासाठी गरीब ब्राह्मणाचं एकच कन्यारत्न आहे अशी स्थळं आणून निंबाळकरांच्या अनेक अटी त्यांना सांगून प्रतापची 10 लग्न व्यवस्थित लावलेली होती. त्या सगळ्या गरीब ब्राह्मणांनी आपली मुलगी एवढ्या मोठ्या घरी दिली जातीये हे बघून निंबाळकरांच्या सगळ्या अटी मान्य करून ते फक्त आपल्या मुलीला कुणाला काही न सांगता हवेलीत घेऊन आले होते. आणि लग्नाच्या दुपारच्या पंक्तीतच त्यांना विष दिलं जाऊन त्यांची प्रेतं जुन्या हवेलीच्या तळघरात फेकली गेली होती. आणि रात्री त्या तरुणीचा बळी 64 योगिनींना दिला गेला होता. पहिला बळी देताना कंकाल बाबांनी निंबाळकर मंडळींना त्या 64 योगिनींच्या मंदिरात आणलं. तेव्हा ते मंदिर खरंच तिथं आहे हे बघून त्या निंबाळकर मंडळींना खूप आश्चर्य वाटलेलं होतं. प्रथम बळीच्या वेळी छोट्या वसंताला सुद्धा झोपेच्या गुंगीचं औषध घालवून झोपवून आणलं गेलं होतं. त्या प्रथम बळीच्या वेळी निंबाळकर मंडळी त्या मुलीची ती जगण्याची धडपड बघून घाबरली होती. नंतर मात्र त्यांना त्या बळीच्या प्रत्येक वेळी फार मजा यायला लागली होती. त्या बळीला धरून वाटेल तसं मारताना त्यांना वेगळी तृप्ती मिळत असे. त्यावेळी ती बळी जाणारी तरुणी आपल्या जीवासाठी धडपडणारा एक सावज असायचं आणि निंबाळकर मंडळी लांडगे होऊन त्या सावजावर तुटून पडत असत. आता या जगावेगळ्या खेळाचं त्यांना विलक्षण मनोरंजन वाटत होतं. त्यांना त्या अमानुष मनोरंजनाची जणू चटकच लागलेली होती. वास्तविक बळीच्या भीषण नाट्यानं निंबाळकर मंडळींवर त्यांच्याही नकळत एक वाईट परिणाम झाला होता. ती सगळी मंडळी एकदम हिंस्त्र झाली होती. प्रतापरावांनी तर 2 भिल्ल तरुणींना भोगल्यानंतर त्यांना सरळ मारून टाकलं होतं. तर बळी देऊन आल्यावर एकदा भानुमती म्हणाली की रेवती, आपल्याला खजिना मिळाला तरी आपण असा बळी एकदा तरी द्यायचा. कोणाचा जीव आपल्या हातात आहे ही भावना किती उत्तेजक आहे, किती परमसुखाची आहे, नाही का? तेव्हा त्या निंबाळकर मंडळींनी मान हलवली आणि भानुमती वेड्यासारखी खदा खदा हसली. असे 10 बळी दिल्यानंतर निंबाळकर मंडळी शांत राहिली होती. मोरू भटानं प्रतापरावांची 10 लग्न या वर्षभराच्या कालावधीत 1-2 महिन्याच्या अंतरानं लावली होती आणि ती सुद्धा दूरदूरची स्थळं पाहून केली होती. पण त्यांना सतत वाटत होतं की या निंबाळकराच्या हवेलीत काहीतरी अघटित घडतंय.
त्यांनी केवळ जिज्ञासा म्हणून एकदा लग्न केलेल्या कुटुंबियांच्या गावी जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांना कळलं की ती कुटुंब आपल्या घरी परतलीच नाही आहेत. मोरू भट निमूटपणे आपल्या घरी आले. तेव्हा गरीब परंतु लोभी मोरू भटांना वाटलं होतं की जर आपलं घोंगडं पैशाच्या पावसात भिजतंय तर आपण नसत्या गोष्टीची चौकशी करून येणाऱ्या लक्ष्मीला अडवू नये. आता त्यांच्यापुढे ती आपल्या घरी न परतलेली कुटुंब महत्त्वाची नव्हती, तर ती पैशाची थैली फार महत्त्वाची होती. दिवाळीला अवघे 3 महिने असताना कंकाल बाबांना त्यांच्या कर्णपिशाच्यानं मोरू भटाकडे त्याचं सावजी येणार आहे असं सांगितलेलं होतं आणि केदार काकांनी माझी कुंडली, माझा फोटो, माझी सगळी माहिती मोरू भटाकडे त्याच दिवशी पोस्टानं पाठवून दिलेली होती. त्या कर्णपिशाच्यानं कंकाल बाबांना माझ्या ओंकारेश्वर आजोबांपासून धोका संभवतो असं सुद्धा हळूच सांगितलेलं होतं. माझं सावज जेव्हा कंकाल बाबांना मिळालं तेव्हा त्यांना विलक्षण हर्ष झाला होता. त्या दिवशी ते आपल्या जुन्या हवेलीत जाऊन संपूर्ण विवस्त्र होऊन थैथया नाचले होते आणि त्याच दिवशी निंबाळकरांच्या माझघरात काम करणारी स्वयंपाकीण अचानक नाहीशी झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.